सिद्धेश कला केंद्र सरण आपल्या हायस्कूल समोर आपला कारखाना आहे। ओके। नमस्कार मित्रांनो, सोजन कत्तर यूट्यूब चॅनल कोकण एक संगमेश्वर या चॅनलमध्ये मित्रांनो सर्वांचं एकदा कोकणवासियांचं मित्रांनो खूप खूप स्वागत आहे। तर मंडळी, आपला आजचा नवीन ब्लॉग असणार आहे। मंडळी, आपण आलो आहे सरणगावमध्ये आणि सरणगावमध्ये मित्रांनो पुढे आपल्याला जे पाहायला भेटते तर मागजन इंग्लिश स्कूल, मागजन मीडियमचे मोठं कॉलेज आहे आणि हे आपल्याला पाहायला भेटतं आहे। तर मंडळी, इथे आपल्याला खूप भारी शिक्षण म्हणजे ना, माझं पण शिक्षण मित्रांनो इथेच झालेलं आहे आणि हे आपल्याला कॉलेज पाहायला भेटते। तर मित्रांनो, सर्व्हिस सुधारणा आहे ना सरंदेमध्ये एकदम भारीच झालेली आहे। कारण मित्रांनो, कॉलेजच्या पुढल्या साईडला मित्रांनो पहिले या साईडला दुकानं होती, या साईडला वडापावचं दुकान होतं, तिकडे अशी वडापावचं दुकान वगैरे होतं, तर असे स्टॉल होते वडापावचे, ते मित्रांनो आता सर्व शांत म्हणजे गायब झाले आहे। आणि आता मित्रांनो सर्व मुलांसाठी पण बाहेर वगैरे आणत नाही आणि आपल्याला जे पाठी पाहायला भेटते ना मित्रांनो, तर मागजनमधील कॉलेज आहे आणि एकदम भारीच आहे। तर मंडळी, आज आपण आलो आहे, आपला ब्लॉग असणार आहे तर मित्रांनो गणपतीचा कारखाना पाहण्यासाठी। तर मंडळी, आपल्या कोकणामध्ये खूप सारे कारखाने आहेत, पण मंडळी माझ्या मागजन गावामध्ये किंवा सरण गावामध्ये जे आपला कारखाना आहे सिद्धेश कला केंद्र, तर मित्रांनो त्या केंद्राला आज आपण भेट देणार आहोत। तर मंडळी, आपल्या चॅनलला जर कोणी नवीन आला असेल तर चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा। तर मंडळी, आपण पुढे पाहू। तर मंडळी, आपण आलो आहे सिद्धेशच्या कारखान्यामध्ये आणि आपल्याला कारखाना पाहू शकता, सर्व कामकाज चालू आहे आणि आज आपल्याला सिद्धेशचा जो कारखाना आहे त्याच्याबद्दल आपल्याला माहिती भेटणार आहे। तर मंडळी, पाहू पुढे। सिद्धेश कला केंद्र सरण आपल्या हायस्कूल समोर आपला कारखाना आहे। ओके। गणपती उत्सव जवळ आला आहे, त्याची लगबग आता चालू झालेली आहे आणि त्याची तयारी आमच्या कारखान्यात जोरदार चालू आहे। तसेच आमच्या कारखान्याला भेट द्यायला आमचे मित्र सुमित चव्हाण दोन शब्द तुम्हाला सांगतो। नमस्कार, मी सुमित चव्हाण आणि सिद्धेश धामणकर। सरण गावामध्ये आपला कारखाना आहे, त्या सिद्धेश कला केंद्र, तालुका संगमेश्वर, जिल्हा रत्नागिरी। आणि आता गणपती उत्सव जवळ आला आहे, सगळ्यांच्या आतुरताने वाट पाहत आहेत सगळेजण की कधी गणपती येणार। आणि आमच्या कारखान्यामध्ये जोरदार काम चालू आहे, 150 मूर्त्या असतात रंगवायच्या आणि रात्रंदिवस हे आमचं काम चालू असतं पूर्ण। बाकीचे तुम्हाला मूर्त्या पाहायला मिळतील कशा काय आहेत त्या। आणि आपलं हे ठिकाण कोणतं आहे दादा? आपण हे सरण गाव आहे, आरवलीच्या आतमध्ये, ते तुम्हाला 7 किलोमीटरवरती सरण गाव आहे। त्या सरण गावामध्ये मागजन इंग्लिश स्कूल, मागजन त्याच्या समोरच आपला कारखाना आहे सिद्धेश कला केंद्र म्हणून। कधी आलात तरी इथे तुम्हाला आपल्याला सोयी स्वस्त आणि मस्त आपल्याला मूर्त्या पाहायला मिळतील आणि रिजनेबल रेट आहे आपल्या इथे। असा पण नाही आहे की रेट खूप आहे आणि आपण रेट आहे, रिजनेबल रेट आहे। आपल्याला आवडतो तो कलर आपल्याला मारून मिळेल। ओके। तर दादा, आपण गणपतीबद्दल काय माहिती काय सांगू शकता? म्हणजे किती वर्ष आपण करतोय का? हे मी लहानापासून दादा करत आहे। ओके। जवळजवळ आज 25-26 वर्ष झाली हा कारखाना आपला चालू आहे, वडिलांपासून कारखाना चालू आहे। ओके। तर पुढं आपला हा सण चालू राहावा या उद्देशाने आपण हे धंदा आपला एक कला म्हणून जोपासलेली आहे, ती पुढे चालवत राहायचं म्हणून आपण हे सगळं चालू ठेवलेलं आहे। तर आपल्या कारखान्यामध्ये आपल्या इथे किती फुटाच्या मूर्ती आहेत तरी पण? आपल्याकडे कितीपर्यंत आहे? साधारण 1 फुटापासून तर 7 फुटापर्यंत आपल्याकडे गणपती आहेत। ओके। तुम्हाला लागतील त्या चॉईस प्रमाणे म्हणा, त्या हिशोबाने तुम्हाला गणपती भेटतील, असं काही नाही। ओके। आणि आता आपल्या इथे कारखान्यामध्ये किती मूर्ती आहेत तरी? साधारण 150 ते 160 गणपती आहेत। ओके। अजून आपला कारखाना इकडे वाहलेमध्ये पण आहे ना? आपला तसे
एक कारखाना आपला व्हाळला पण आहे, व्हाळ कुंभारवाडी मार्केटला. ओके. असे काही ठिकाणी आपले गणपतीचे कारखाने आहेत आपले. ते तिथे किती आहेत मूर्त्या मग आपल्या? तिथे आपल्या टोटल 200 गणपती आहेत तिथे. ओके. आणि ह्या इथे हे जी आपल्या 160 आहेत हे असं. ओके. तर मंडळी आपण जेव्हा मागजन सरांमध्ये आले ना, तर आपल्याला ह्या कारखान्यामध्ये आहेत ना मूर्त्या 3.5 फुटाच्या वरतीच पाहायला भेटत आहेत. आणि काम मित्रांनो खूप चालू आहे. कारण मित्रांनो आपल्या इथे 1.5 महिन्याने आपल्या इथे गणपती बाप्पांचं आगमन होणार आहे. आणि ते काम पूर्ण करून 1 दिवस अगोदर कंप्लीट गणपती कलर करून पूर्ण करायला लागतात. आणि त्याचीच तयारी मित्रांनो आज आपल्याकडे सिद्धूदा कला केंद्र यांच्यामध्ये आपल्या इथे पाहायला भेटतात. तर मंडळी आपल्या इथे कामकाज करणारे पण मंडळी पाहायला भेटते. तर मंडळी आतल्या साईडला छोट्या 2 फुटाच्या 1.5 फुटाच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत. आणि ज्या ह्या साईडला जे आपल्या इकडे पाठच्या साईडला जे मूर्ती आहेत तर 3.5-4 फुटाच्या मूर्त्या पाहायला भेटत आहेत. आणि तिकडे 7.5 फुटाची मूर्ती मित्रांनो 2 ते 3 आहेत तिथे मूर्त्या. आणि ह्या साईडला परत आपलं कामकाज चालू आहे. तर पाहू पुढे.